आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। अनुभव खूप वाईट आहे, खूप वाईट। गाव आहे का नदीला जावा, विहिरीला जावा, आहे का गाव? के पैसे घेतले, 34 लाख रुपये घेतले। पहिली गोष्ट तर ऑफिसला जाताना अंघोळ करायला मिळेल ह्याची ही सुद्धा ग्वाही नसते। दूर घरात जेवण बनवायला पाणी नसतं, मी 2-2 दिवस काही न करता गेलेली आहे। जेवण बनवायला सुद्धा पाणी नाहीये, तर अंघोळ बाथरूम वगैरे ही खूप दूरची गोष्ट आहे। की पावसाच्या दिवसामध्ये भर पावसामध्ये जर पाणी मिळत नाही तर पावसाचं पाणी येतंय ते पाणी घरी नेऊन टॉयलेटला यूज केलं। बाथरूम साठी पाणी विकत घ्यावं लागते। तिला मी 8 दिवस शाळेत पाठवले नाही। माझे मिस्टर आज गेले ऑफिसला, त्याला बिना डब्याचं पाठवलंय कारण की भांडी सुद्धा घासायला पाणी नाही। अशी सिच्युएशन। आणि माझी मुलगी आज जरी पडली, तिला उलटी वगैरे व्हायला लागले, ताप आलाय, काय करणार? आम्ही पत्रव्यवहार रेग्युलर करत आहोत, गोष्टी पत्रव्यवहार करत आहोत, मंत्रालयांशी करत आहोत, लोकप्रतिनिधींशी सातत्याने, स्थानिक आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, खासदार असतील। 12 तारखेला हजारो रहिवासी घेऊन सिडकोवरती धडक मोर्चा काढणार आहोत। त्याचं कुटुंब सहपरिवार आम्ही तिथे जाऊन बसणार आहोत। जोपर्यंत सिडको प्रशासन पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही तो मोर्चा रिटर्न घेणार नाही। त्यांना रेराने वस्ती दिलीच नाही पाहिजे आणि सर्व नवीन प्रोजेक्ट सिडकोचे बंद केले पाहिजे। जे आहे त्या प्रोजेक्टला सिडकोने आधी पाण्याची व्यवस्था करावी, त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्टचे पोझिशन करावेत। वर्षापासून असा एकही सुखाचा दिवस नाही की लोकांना पाणी पुरेपूर मिळाले। तर 30,000 घरं बनवलेत आणि नुसती घरं विकतायत महागमा किमतीत, 34 लाखाला 35 लाखाला। फक्त पैसे कमवणं एक बिल्डर टाइप सिडको काम करते, एक शासकीय संस्था आहे, परंतु ही खासगी संस्थेच्या वरती काम करते। लोकांचा कुठला विचार करत नाही। पहिली घरं बांधलेत आणि घरं विकतायत, पाणी कधी देणार? एकीकडे मुसळधार पावसामुळे धरणे, नाले आणि नद्या तुडुंब भरलेली असताना दुसरीकडे तळोजा फेज 1 येथील सिडकोने विकसित केलेल्या सोसायट्यांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांपासून ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि महिलांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। लाखो रुपये खर्च करून घर घेतल्यानंतरही मूलभूत सुविधा मिळत नसतील तर घर घेऊन आम्ही नेमके काय मिळवले, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। मोठमोठ्या इमारती उभारल्या, मात्र मूलभूत सुविधा कुठे आहेत, असा सवाल करत नागरिकांनी संताप व्यक्त केला। काही नागरिकांनी तर या इमारती केवळ मोठ्या दिसत असल्या तरी सुविधा नसतील तर हा विकास नसून झोपडपट्टीसारखी परिस्थिती आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सरकार आणि संबंधित प्रशासनाकडून नागरिकांना कमी किमतीत चांगल्या सुविधा असलेली घरे उपलब्ध करून देण्याची आश्वासने दिली जातात, मात्र जुन्या सोसायट्यांमधील नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्याप सुटलेल्या नसताना नवीन इमारती उभारण्यास परवानगी का दिली जाते, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे। आधी जुन्या इमारतींमधील पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवा आणि त्यानंतरच नवीन बांधकामांना परवानगी द्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। येत्या ऑगस्ट महिन्यात सिडको भवन बेलापूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। या संपूर्ण पाणी टंचाईच्या प्रश्नाबाबत नागरिकांच्या नेमक्या काय तक्रारी आहेत, प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत आणि सिडकोकडून यावर काय कारवाई केली जाणार आहे, याचा आदर्श लाईव्ह न्यूजने घेतलेला हा सविस्तर रिपोर्ट। अनुभव खूप वाईट आहे, खूप वाईट। हर गोष्टीला प्रश्न, सर्व प्रश्न, पाणी प्रश्न, प्लंबरचे प्रश्न, खूप प्रश्न आलेले आहेत तिथे। आणि पाणी बोलले 24 तास राहील तुम्हाला, टाकी बसवायची सोय नव्हती तरी आम्ही बसवले, पर्सनल आमची कामं आम्ही केली। पाणी तरी येत नाही, आता बोलतात 1 तास येईल, 2 तास येईल। LIGच्या बिल्डिंग 21 माळ्याच्या बांधल्यात त्यांनी, बांधल्यानंतर तिथे पाणी पाहिजे की नाही? आम्हाला, मी 15व्या माळ्यावर राहते, मला 20 मिनिटांनी ते 30 मिनिटांनी पाणी येतं। जर या लोकांनी अर्धा तास सोडायचं म्हणलं तर 5 मिनिटं पाणी भरून राहतं का? आमचं होतं का 5 मिनिटात? त्यांनी इंग्लिश टॉयलेट लावलेत, काय केले? आमची माणसं कामावर जातात, मुलं शाळेत जातात, आम्हाला घरी किती प्रॉब्लेम्स होतात। आम्ही त्या पाण्यासाठी कुठे कुठे फिरायचे? काय गाव आहे का नदीला जावा, विहिरीला जावा, आहे का गाव? हे दिल्या सिडकोने आम्हाला ना व्यवस्थितच करून दिलं पाहिजे। इतके पैसे घेतले, 34 लाख रुपये घेतले। रंजीता केशवानी। आप इधर कितने साल से रह रहे हैं? 1 साल से। आपको क्या अड़चन आ रही है पानी की? अरे पानी का ही प्रॉब्लम है, खाना बनाने के लिए नहीं, लैट्रिन बाथरूम के लिए नहीं है। अभी बाहर से पानी लाओ तो लैट्रिन बाथरूम पहले जाओ, बाहर से खाना। कहाँ से आप? वैसे आपका? प्रतापगढ़।
वहाँ पानी कैसा था? वहाँ पानी तो बराबर आता है, वहाँ पानी का कमी ही नहीं रहता कभी। कभी लगता है कि महाराष्ट्र में ऐसे बहुत बहुत गलती हुई, ऐसा लगता है क्या? हाँ बहुत, यहाँ पे तो पानी का प्रॉब्लम, सब चीज का प्रॉब्लम, गांव में तो मस्त रहता है पानी वानी का। वैशाली साळवी. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. ओके, सर्व्हिस. आणि इथे आनंद सागर मध्ये किती वर्षापासून राहता? आमचं 1.5 वर्ष झालं सर आम्ही इथे राहतोय. तर जेव्हा आपण या ठिकाणी घर घेतलं तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? आम्ही घर एकतर ह्या कारणामुळे घेतलं की गव्हर्नमेंट आहे म्हणून कुठलीही फसवणूक आमच्याशी होणार नाही. दुसरी गोष्ट, तलोजात असताना सुद्धा ह्यांनी आम्हाला 24 तास पाण्याची हमी दिली आहे. जेव्हा की तलोजा खूप वर्षापासून हा पाण्याची इश्यूज आहेत, तरी त्यांनी आम्हाला 24 तास पाणी देणार या आश्वासनाखाली आम्हाला त्यांनी घरं विकलेली आहेत आणि त्याच आश्वासनाखाली आम्ही ही घरं घेतलेली आहेत. 24 तास पाणी मिळेल या आशेने. 3 दिवस सर, पहिली गोष्ट तर ऑफिसला जाताना आंघोळ करायला मिळेल ह्याची ही सुद्धा ग्वाही नसते की बाबा खरंच आज आंघोळ करून जायला मिळेल की नाही मिळेल. कारण आंघोळी तर दूर, घरात जेवण बनवायला पाणी नसतं. मी 2-2 दिवस काही न करता गेलेली आहे. बाहेरून मागवावं लागलेलं आहे आणि बाहेर जर मागवावं लागतं तर ते कसं बनवतात कसं नाही बनवत ती वेगळी गोष्ट. आमच्याकडे, मी आमच्या सोसायटीमध्ये एक ताई ज्या टिफिन पुरवतात त्यांच्याकडे सुद्धा मी कधीतरी मागवते. ते सुद्धा म्हणतात की ताई आमच्याकडे 2-2 दिवस झाले पाणी नाही, आम्ही बनवणार कसं. जर जेवण बनवायला सुद्धा पाणी नाहीये तर अंघोळ, बाथरूम वगैरे ही खूप दूरची गोष्ट आहे. झोपड्या आहेत सर, खरंच उभ्या झोपड्या आहेत. कारण हे 21 माळ्याच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये जेव्हा पाणी सोडतात ना 1 तास सांगून, त्या 1 तासामधनं अर्धा तास तर प्रत्येकाच्या घरी नुसती हवा जाते, बरोबर. आणि एखाद्याच्या घरी पाणी गेलं तर जातं, नाही गेलं तर नाही जात. जसं आमच्या ताई म्हणाल्या की एखाद्याच्या घरी गेलं तर दुसरा जर येऊन विचारलं की अरे तुमच्या घरी पाणी, आमच्या घरी पाणी कसं नाही, मग ते वादाचं स्वरूप घेण्या इतपत ते कारण ठरतं. कारण वाद करायला आम्ही खरंच झोपडपट्टी जात नाही, पण पाणी हे कारण ठरतं की आम्हाला वाद करावे लागतात की तुमच्याकडे एकटीकडे कसं पाणी येतं आणि आमच्याकडे काय येत नाहीये. हा तर मुद्दा. आम्ही आता 15 दिवसाला वर झालेत का आम्हाला पाणी येत नाहीये. पहिल्यांदा तरी थोडंफार येत होतं, तर आता पूर्णच बंद झालेले. आता आमचे बघतो आमच्या बिल्डिंगला सुद्धा वैयक्तिक नाही तर सगळ्या सोसायट्यांसाठी किंवा आमच्या सगळ्या यांच्यासाठी, रहिवाशांसाठी असं सांगू इच्छिते की प्रत्येकाला पाण्यासाठी झटावं लागतंय. आता आम्ही सांगतो की आमच्या महिलांना पाणी भेटत नव्हतं, 4 दिवसातून एक बिल्डिंगला पाणी येत होतं. तर त्या पाणी मिळण्यासाठी पावसाच्या दिवसामध्ये, भर पावसामध्ये जर पाणी मिळत नाही तर आम्ही करायचं काय. प्रशासनाचा आम्ही घर घेताना असा विचार केला की गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा ते प्रत्येक विचार करून रहिवाशांना घरं देतात, तर त्यांचा पाण्यावरचा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. पण अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आम्हाला पाण्याला सामोरं जावं लागतंय. आणि अक्षरशः आमच्या महिलांनी पाणी बाथरूमसाठी तर इंग्लिश टॉयलेट यूज करायला दिलंय, तर त्याच्यासाठी महिलांनी पाण्याचं जे पावसाचं पाणी येतंय ते पाणी घरी नेऊन टॉयलेटला यूज केलंय. आणि पिण्याचं पाणी तर विकत घेऊ शकतो इथपर्यंत मान्य आहे, पण त्या टॉयलेटसाठी सुद्धा आम्हाला बाथरूमसाठी पाणी विकत घ्यावं लागतं. एक गोष्ट सांगते, मी माझ्या मुलीला आता प्ले ग्रुपला घातलंय, तिला मी 8 दिवस शाळेत पाठवले नाही. माझे मिस्टर आज गेलेत ऑफिसला, त्याला बिना डब्याचं पाठवलंय कारण की भांडी सुद्धा घासायला पाणी नाहीये. अशी सिच्युएशन. आणि माझ्या मुलीला 8 दिवस झाले पाणी विकत घेतोय. माझी मुलगी आजारी पडली, तिला उलटी वगैरे व्हायला लागले, ताप आलाय. काय करणार आहेत पाणी विकत घेऊन. कारण की गावाला सुद्धा जर टँकरला पाणी घ्यायला जर हंडा वगैरे घेऊन जावं लागतं, तशी सिच्युएशन झाली इथे. भांडणं व्हायला लागलेत. ह्या बिल्डिंगला पाणी येते, आमच्या बिल्डिंगला पाणी येत नाही, त्यांच्या बिल्डिंगला 4-4 दिवस येते, आमच्या बिल्डिंगला येत नाही. अशी सिच्युएशन झाली. आम्ही खाली रात्रीचं येऊन भांडतोय, काय करणार आहे याच्यावर. कारण की इथे याच्या संध्याकाळचं जर पाणी आलं तर सगळ्या महिला जमा होतात. आम्ही स्वतः प्रत्येकाच्या डोरवरती जाऊन प्रत्येकाला विचारले तुम्हाला पाणी आलंय का. तर जर एकाला जर पाणी आलं तर त्यामुळे तुम्हाला कसं काय पाणी आलं. आणि आम्हाला जर पाणी सोडलं, 1 तास भर पाणी सोडलं, तुम्ही म्हणता टँकरचं पाणी येतंय, जर 1 तास जर पाणी सोडलं तर आमच्या स्वतः रूमला 40 मिनिटानंतर पाणी येतंय, 40 ते 45 मिनिटं. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर 5 मिनिटं जर पाणी आलं तर त्याच्या नंतर संपून जातं. मग आम्ही पाण्याची वाट पाहतो तर ते पण संपून जातं. मग आम्हाला ते सुद्धा 4 दिवसानंतर पाणी आल्यानंतर भेटत नाही. आम्ही पत्रव्यवहार रेग्युलर करत आहोत. कोणाकोणाशी केलेलं? सिडकोशी पत्रव्यवहार करत आहोत, मंत्रालयांशी करत आहोत, लोकप्रतिनिधींशी सातत्याने पाठपुरावा चालू आहे. प्रतिनिधींची म्हणजे कोणाशी इथे? लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, खासदार असतील, त्यांना केलेलं आहे तुम्ही सगळ्यांना? सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. आपण शासकीय ज्या लेटरद्वारे असतील किंवा बाकीचा जो पाठपुरावा आहे हा रेग्युलर करत आलेला आहोत. परंतु आता पाणी प्रश्न एवढा मोठा तयार झालाय की नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी बंद केले असं सिडकोचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला या सगळ्यांना उत्तर मिळाले असते? तुम्ही हा, आम्ही उत्तर मिळालेली आहेत आम्हाला. सिडको कार्यालयाचं म्हणणं आहे की नवी मुंबई महानगरपालिका आम्हाला पाणी देत नाहीये. त्याच्यावरती शासकीय
आम्ही प्रशासन कार्य करत आहे नगरपालिकेबरोबर, पण नगरपालिका पाणी देण्यासाठी नकार देते. महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका नकार देते. त्याच्यानंतर बाकीचं जे काही लोकल त्यांचं पाणी असेल, जे MIDCचं पाणी ते सध्या आमच्याकडे फिरवत आहे, ते पाणी अपुऱ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे सध्या तळोजा सारख्या एरियामध्ये पाणी पुरवठा कमी होतोय. आता आम्ही 12 तारखेचं जन आक्रोश आंदोलनाचं ऑलरेडी त्यांना लेटर जमा केलेलं आहे. त्याच्यानुसार आम्ही 12 तारखेला हजारो रहिवासी घेऊन सिडकोवरती धडक मोर्चा काढणार आहोत. त्याचा ज्या कुठला म्हणजे तुम्ही मुख्य कार्यालयावर की मुख्य कार्यालय बेलापुरावरती सहकुटुंब सहपरिवार आम्ही तिथे जाऊन बसणार आहोत. जोपर्यंत सिडको प्रशासन पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही तो मोर्चा रिटर्न घेणार नाही. त्यांनी लेखी स्वरूपात आणि पाणी द्यावं, आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं आणि पाणी त्यांनी टाक्यांमध्ये सोडावं. त्याच्यानंतर तो मोर्चा हटवला जाईल. तोपर्यंत मोर्चा हटणार नाही. बरं, याचं पत्र तुम्ही कधी दिलेलं आहे? याचं पत्र आम्ही 31 जुलैला दिलेलं आहे त्यांना. नमस्कार, मी रोहित सावंत, सुखसागर सुसरेमधून आलोय. गेले 2 वर्ष झालं आम्ही सिडको प्रशासनासोबत आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो अपुरा पाणी पुरवठा संदर्भात. या 4 सुखसागर, आनंदसागर, दिवसा स्वप्नसागर 4 सेक्टरमध्ये मिळून 7,500 घर जवळपास. ह्यातलं निम्मत पोझिशन झालंय. तरी या 3,500 घराचा जवळपास पोझिशन झालंय. या घरांना सिडको पाणी देऊ शकत नाहीये. हा प्रोजेक्ट 7,500 घरांचा आहे. यातली निम्मच घरं विकली गेली आहेत. तर आम्ही सातत्याने सिडकोवर पाठपुरावा करतोय. जेव्हा आम्ही सिडकोला पत्र येतो की आम्ही मोर्चा घेऊन येऊ, त्यावेळेला ते तात्पुरते 4-5 दिवस पाणी देऊन मलमपट्टी करतात, लोकांच्या मधला आक्रोश कमी करतात आणि परत 15 दिवस झालं की हीच परिस्थिती येते. हे असं दरवेळी घडतंय. आता हा जुलै महिना झाला, एवढा पाऊस पडतोय, धरणांमध्ये सर्व पाणी भरत आलेलं आहे, तरी सुद्धा सिडको प्रशासन पाणी देण्यात येत नाही. आता जर मुळात प्रश्न आहे की सिडको आमच्या 4 सेक्टरचं आहे ते असताना सिडको नवीन सेक्टरचं पैसे सिडकोने चालू केलंय. मुळात सिडकोला यंत्रणा आहे म्हणून सिडको काय करते की आपल्या मनमर्जीचा कारभार करते. कारण लोकांना जर पाण्याची जर व्यवस्था तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही नवीन पैसे का देताय? ह्यांना रेरा जर सरकार म्हणजे महारेरा जी आहे ती महारेरांना ओसी देते कोणत्या बेसिसवरती? कारण पाणी उपलब्ध करून देणं ही सिडकोची जबाबदारी आहे. कारण या सगळ्या सिडकोने इमारती बांधल्या. जर सिडकोला मग रेराकडून पाण्याची म्हणजे ओसी भेटतेच कशी? जर पाणी सिडकोकडे उपलब्ध नाही, सिडकोचं नियोजन नाही, तर ह्यांना रेराने ओसी दिलीच नाही पाहिजे. आणि सर्व नवीन प्रोजेक्ट सिडकोचे बंद केले पाहिजे. जे आहे त्या प्रोजेक्टला सिडकोने आधी पाण्याची व्यवस्था करावी, त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्टचे पोझिशन करावेत. पाणी त्यांचं म्हणणं असं आहे की आता इथे पोझिशन मिळून जवळपास 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून असा एकही सुखाचा दिवस नाही की लोकांना पाणी पुरेपूर मिळाले. 2 वर्षापासून हाच प्रॉब्लेम आहे. गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये, याच महिन्यामध्ये आम्ही सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला 4 सेक्टरच्या वतीने. त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं पाणी सुरळीत करतो. मोजून 10 ते 15 दिवस थोडंफार पाणी आलं आणि पुन्हा तेव्हापासून आजपर्यंत पाण्याची तीच बोंब आहे, ही सततची बोंब आहे की पाणी कधी येतच नाही इकडे. तर सिडकोला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही पारंपरिक वसाहती पहा किंवा पुरातन काळापासून पहा, हजारो वर्षापासून पहा, जिथे पाणी असेल, जिथे नदी असेल, तळे असेल, तिथंच वसाहती स्थापन होतात. तर सिडकोला ही कॉमन गोष्ट कळाली नाही का इथे तुम्हाला की पहिली पाण्याची सोय करावी आणि नंतर घरं बनवावीत. हे सिडकोने फक्त काय केलंय की प्रॉफिट लॉस एक बिल्डर टाईपचं काम केलेलं आहे की एवढे 30,000 घरं, जवळपास 3,000 बिल्डिंगचा प्लॅन आहे. तर 30,000 घरं बनवलेत आणि नुसती घरं विकतायत महाग किमतीत 34 लाखाला 35 लाखाला. फक्त पैसे कमवणं एक बिल्डर टाईप सिडको काम करते. एक शासकीय संस्था आहे परंतु ही खासगी संस्थेच्या वरती काम करते. लोकांचा कुठला विचार करत नाही. पहिली घरं बांधलेत आणि घरं विकतायत. पाणी कधी देणार? हा सगळा सिडकोचा फक्त प्रॉफिट कमवण्याचा विषय आणि या प्रॉफिट मध्ये आम्ही सर्वसाधारण जनता भरडली जाते आणि याची नोंद मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी, सिडको एमडीनी घ्यावी. ही आमच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या वतीने एक ठाम भूमिका आहे. लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि पाणी तुम्हाला देता येईल तरच घरं विका, अन्यथा ही सगळं घरं विकायची तुम्ही थांबवा. अन्यथा एवढ्या लोकांना तुम्ही त्रास देताय, सर्वांचा आक्रोश तुमच्या अंगावरच येणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 88 00 95 आणि 9653 11 95 23.